सरकारची आता ऐपत नाही. ज्यावेळेस निवडणुका होत्या त्यावेळेस सरसकट दिलं, त्यावेळेस अटी शर्ती लावल्या नाही आणि आता मात्र अटी शर्ती लावून लाडक्या बहिणींना वगळण्याचं पाप हे सरकार करत आहे. आता ज्यामध्ये मला कळत नाही, शेतकऱ्यांच्या संदर्भात सुद्धा तीच अट लावली. आता इन्कम टॅक्स मला IT विभागाकडे यादी पाठवली आणि यातले इन्कम टॅक्स पेड करणारे कोण आहेत त्यांना वगळण्याचा निर्णय घेतला. आता सहजच आहे की फॉर्म 16 भरून घेतला जातो शेतकऱ्यावर, अनेक लोक भरतात. आता फॉर्म 16 भरल्यानंतर तो इन्कम टॅक्स पे झाला फॉर्म भरल्याबरोबर, त्याचं उत्पन्न काही नाही आहे, अनेकांनी भरून ठेवले आहे. म्हणजे असे लाखो लोक शेतकरी यातून वगळण्याचा सरकारचा डाव आहे. ज्यामध्ये आपण पाहिलं की कंत्राटी पद्धतीवर काम करणारी माणसं आहेत, अंगणवाडी सेविका आहे, पोलीस पाटील आहे, तो गावातला शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष असेल, तंटामुक्तीचा अध्यक्ष असेल. आता हे शेतकरी आहेत, कंत्राटी पद्धतीनं काम करणारे अनेकांना तो फॉर्म 16 भरून घ्यावा लागतो. आता पोराने भरला म्हणून बापाच्या नावानं असलेल्या शेतकरी असेल, त्याचा कुटुंब गृहीत धरून त्याला तुम्ही कर्जापासून वंचित करत असाल तरी कर्जमाफी कशाला देत आहे? सगळ्या शेतकऱ्यांना वगळण्याचं काम होत असेल तर हा आकडा फुगवून सांगितला गेला आहे. वस्तुस्थिती अशी आहे की 10-12 लाखाच्या पलीकडे शेतकरी या अटी शर्तीच्या मध्ये बसतात, त्याच्या पलीकडे जात नाही. आणि फार तर हे 12-15 हजार कोटीची कर्जमाफी असेल आणि त्यापेक्षा शेतकऱ्यांना काही त्याचा फायदा होणार नाही. पुन्हा शेतकरी कर्जाच्या डोंगरात उभा राहील आणि कर्जात शेतकऱ्यावर मरणाची पाळी हे सरकार आणेल अशी परिस्थिती आहे. राहिला आहे की महिलांच्या संदर्भात 92 लाख महिलांचं जर वगळलं आहे आतापर्यंत, तो आकडा समोर येतो आहे. हे किती बेंबीपासून ओरडले सरकारनं तरी पण 92 लाख महिला वगळल्या आहेत, हे काही लपून राहिलेलं नाही. ज्या अटी शर्ती घालून वगळल्या आहेत, आता हे जर पुन्हा मतदानासाठी जातील तर गावातील महिला यांना जा विचारतील. तुमच्यामध्ये सरकार आणण्यासाठी तिजोरी खाली गेली आणि आता तिजोरीमध्ये तुमच्याकडे पैसे नाहीत, पण इन्फ्रास्ट्रक्चर आणि बाकीच्या गोष्टी रेवडी वाटायला घ्यायला, सरकारला मोफत जमिनी द्यायला, लाखो करोडोच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात घालतायत कवडी मोल भावानं. त्याच जमिनी विकल्या असत्या तर शेतकऱ्यांना आणि महिलांना मदत करता आली असती. पण नीतिमत्ता या सरकारची संपली आहे आणि त्यामुळं हे महिलांना सोडतायत, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडतायत, बेरोजगारांना वाऱ्यावर सोडतायत. ही परिस्थिती आता निर्माण झाली आहे. त्यांना वाटते की जवळपास निवडणुका नाही आहेत तर आमचं कोण काय करेल, सगळ्या निवडणुका संपल्या आहेत. ठीक आहे, त्यामुळं सरकार मस्तीमध्ये अशा पद्धतीनं वागत आहे हे आता दिसत आहे. कोण कराडे नाही हो, दराडे. दराडेंचा पराभव का झाला हे त्यांचा प्रश्न आहे. त्यांचं फार दोघांचं, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं फार उत्तम असं सौख्य आहे. फार त्यांच्यामध्ये उत्तम मैत्री आहे आणि बक्कम युती आहे. त्यामुळं